बोट घेतला. नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील मालेगाव या ठिकाणी आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव या ठिकाणी दवाखाना आहे. पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत आणि गुळद असेल, पात्रोला असेल, सुरळेगाव असेल, अशा विविध ठिकाणी यांनी या ठिकाणी उपचाराची सेवा सुरू केलेली आहे. त्यांचं नाव विश्वास म्हणून ते सांगत आहेत. सर, आपण किती वर्षापासून या ठिकाणी दवाखाना सुरू केलेला आहे? सर, मैं 2021 में आया और पहले मैं मेडिकल के अंडर बैठा. अभी मालेगांव में 10-11 महीने चालू किया. आप 10-11 महीने से यहाँ पे चालू कर दिया. कैसा रिजल्ट है पेशेंट के लिए? सर, डायरेक्ट पेशेंट के पास पूछो, अच्छा होते. पेशेंट आने के बाद अपन उसको क्या क्या उपचार करता है? पहले जब प्रथम उपचार बोलते जिसका ठंडी बुखार उसके लिए मैंने फास्ट ट्रीटमेंट जैसे बोलता फास्ट ट्रीटमेंट के लिए इलाज करते. तो सलाइन, इंजेक्शन, मेडिसिन दिया जाता है अपने से? वो कभी कभी देते सर. तो खा देता है उनको पेशेंट के क्या लिख के देते हैं मेडिसिन सर? मन के चलो वो खाली ऐसा कभी कभी मैं लिख के भी देते और मेरे तरफ से थोड़ा बहुत भी देते सर. आप खुद मेडिसिन रखते पे? कभी कभी रखते सर, हर टाइम नहीं, कभी कभी रखना पड़ते. और रात 12 बजे, 1 बजे, 2 बजे के कोई पेशेंट आए तो उस टाइम थोड़ा बहुत देना पड़ता है. तो अपने पास कौन सी डिग्री है? आप वो डिग्री से आज यूज़ कर रहे हैं यहाँ पे? सर, BCI से भारत सेवक समाज का भारत सेवक समाज का एक कोर्स है और मैं कोई डॉक्टर नहीं, मैं हेल्थ वर्कर के हिसाब से काम करना पड़ता है. तो नहीं, आप तो हेल्थ वर्कर्स काम कर रहे हैं. अगर एक अंदर पेशेंट्स का कुछ हो गया तो इसकी जिम्मेदारी कौन लेता है? बराबर डॉक्टर के पास भी ऐसा भी हो सकते हैं, लेकिन मैं तो कोई डॉक्टर डिग्री नहीं, लेकिन मैं सिर्फ पहले उपचार करते. पहले उपचार मतलब सर्दी खोखला ताप, उसके लिए वो पहले ट्रीटमेंट जैसा तो वो करके छोड़ के देते हैं. ज़्यादा हाई रिस्क पेशेंट में देखते नहीं भी, लेते भी नहीं. तो कुछ तकरार है हमारे पास कि आपके इंजेक्शन से कुछ लोगों को लिए गांठ बन जाती है, ऐसा भी अभी तक तो हुआ नहीं सर. और मैं हर टाइम अच्छा वाला दवाई यूज़ करते किया तो कौन सा इंजेक्शन यूज़ किया तो अच्छा ही करते. नाव सांगा. नाव सांगू होय? रुक्मिणबाई बने, राहणार कुठले तुम्ही? मालेगाव. बरं बरं. काय त्रास आहे तुम्हाला? मला पायाची आग होती, तर डोकं, हातपाय, मथरपणाचं हे दुखत आहे. बरं बरं. मग तुम्ही या दवाखान्यात किती वर्षापासून येतात बरं इथं? यांच्याकडे यांना 5-6 महिने झाले असे आलेले नाही का. मग मी अशी रोज नाही, महिन्या 15 दिवसा असं तसं येते. बरं, आतापर्यंत किती वेळेस तुम्ही भेट दिली या दवाखान्याला? आता ध्यानात राहत नाही मला. बरं, तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय इंजेक्शन, सलाईन वगैरे? मी इंजेक्शन फक्त आज घेतलंय, सलान लाईत असते नाही का. फरक पडला का आपल्याला? फरक पडतो? आता आजच घेतलंय. पायाची आग होती, मला 3 रोज झाले झोप नाही येत. पायाची आग होती म्हणून मी आता इंजेक्शन घेतलंय. हां, खरं बोलायचं होय, खोटं नाही बोलायचं. धन्यवाद. डॉक्टर चांगली येतं. बरं बरं. लोकांना लई गुण येतोय. बरं बरं. इथे लोक येते समजा परिसरातले हां, लोक येते समजा पेशंट. लई खाल्लं गा, आवरलं गा, डॉक्टर नाही तर यांचा गुण येतो म्हणून वस्तीवर सुद्धा जाते तिथं त्यांच्या घरी. बरं बरं बरं. सेवा देते समजा. सेवा देते तर गुण येतो म्हणून लोक येते तर. बरं बरं. आणि उधार देऊ नाही त्यांनी, लोक लई ब्यामत पण उधार देतात ते. हां हां. पैसे बुडीत येतात. आपली दुकान होती, घाटलेत होतं, मालकाची होती. हाय पाय बरं बरं. हे लेकाचं घर आहे, माझ्या लेकाचं सुधाकर बने. हां हां हां. लोक उधार करतात, पैसे देत नाहीत, बुडी देते. बरं बरं. हां, आपल्याला त्यांना काय त्रास आहे या लोकांचा इकडल्या? लोकाला त्रास नाही, उलटा गुण येतोय. त्रास लोकाला कसं त्रास देतील ती? नाही, लोकांचा काय त्रास यांना? लोक गुण येतोय त्यांचा. इथं डॉक्टर नाही राहिला, काही नाही, म्हातारा कोतारा ती गेला ग्यावरा नेला लेखाने सुधारणं तर. पण लई चांगली येतं डॉक्टर. बरं नाव पर कसलं त्यांचं. बरं बरं. लई चांगली येतं. आणि आमची जागा त्यांना भाग्याची झाली, बरं माझ्या लेकाची. बरं. ठीक, ओके, धन्यवाद. आम्ही बने सुधाकर बने मालक वारलेत आमचे, पण आमचा लेखी एकच आहे. मला काय नाव आहे लेकाचं? लेकाचं नाव सुधाकर बने. बरं बरं, ओके, धन्यवाद आजी, धन्यवाद. तर हे आहेत मालेगाव येथील डॉक्टर आहेत.
ते हेल्थ वर्कर म्हणून या ठिकाणी उपचार करत असले तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मात्र या ठिकाणी 2 हॉल आहेत मोठमोठाले. या ठिकाणी या परिसरातील पेशंट अशा या ठिकाणी येत आहेत. विविध प्रकारच्या आजाराचे पेशंट या ठिकाणी येत आहेत. त्यांच्याकडून सलाईन, इंजेक्शन, मेडिसिन जे आपल्याकडले डॉक्टर असतात, BHMS असेल, MBBS असेल, सर्जन असतील, ज्या प्रकारचे उपचार केले जातात तसेच या ठिकाणचे देखील हा डॉक्टर या ठिकाणी पेशंटकडून उपचार करून घेत आहेत. सध्या आमच्याकडे अशा काही तक्रारी आल्या होत्या की इंजेक्शन दिल्यानंतर गाठ तयार होते. अशा भरपूर या ठिकाणी तक्रारी आल्यानंतर आम्ही स्वतः या ठिकाणचे जे डॉक्टर विश्वास म्हणून आहेत त्यांची आपण प्रत्यक्षात भेट घेतलेली आहे. त्यांनी कशाप्रकारे उपचार केला जात आहे, किती दिवसापासून या ठिकाणी ते आहेत आणि कोणकोणत्या गावामध्ये त्यांनी उपचार केलेला आहे याविषयी त्यांनी आपल्याला सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. मी मुख्य संपादक हुंबरे बापूसाहेब. धन्यवाद.